Okay, good afternoon. Good Good afternoon. afternoon, sir. So, uh, till now, we have covered this much part. See, the definition and various subdomains of civil engineering, relevance of civil engineering branch with other branches of engineering, role of civil engineer in the various construction activities. Now, the last part of this unit is introduction to roads, IRC classifications, and typical functional cross section. So, this introduction to roads part is remaining now. So, we will start this part today. Okay, so introduction to roads. So, what you are thinking about roads? कोण सांगेल? What you are thinking? What is road? Anyone can tell me? Anyone? In your language, not if you use technical language, don't worry. तुमच्या भाषेत तुम्ही काय रोड म्हणजे सांगू शकता? सर स्क्रीन दिसत नाही. Is Transportation. the screen is not visible? No, sir. No, 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 sir. sir. No, sir. No, sir. Just Yes, sir. Visible. No, sir. No, sir. Sir. wait. No, sir. Wait. Now visible? No. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Yes, Yes, sir. sir. Okay. Sir. Now tell me. Yes, sir. Yes. Now tell me. Anyone can tell me the road. What is road? If you Way see, of way of transformation. yes, Transport. Continue. Transport. Huh. It means what? Way of transportation. Okay. Any more? Anyone? Other? Travel. Travel. Okay. अजून Way काय? between places. Way between places. But what purpose? Okay. Good. Something you are thinking. Road. If we tell the definition of a road in the technical language, it will be the way to travel from one destination to the another destination. इट इज दी वे म्हणजे हा एक कुठला तर एक असा वे आहे की ज्या वेनं आपण काय करतो ट्रॅव्हल करतो फॉर दी फ्रॉम वन डेस्टिनेशन टू दी अनदर डेस्टिनेशन. सिंपल डेफिनेशन. सो इफ यू सी दी इमेजेस काय दिसतंय तुम्हाला? रोड्स दिसतात. पहिली इमेज असेल तर छोटा रोड दिसतोय, त्याच्यापेक्षा मोठा दिसतोय. थर्ड इमेज मध्ये द नेटवर्क ऑफ रोड तुम्ही पाहू शकता. आणि फोर्थ इमेज मध्ये काय दिसतंय? द रोड वे फ्रॉम दी हिली रिजन. बरोबर आहे? बघा सिंपल इमेजेस आहेत की जिथे तुम्हाला रोडचे स्केचेस दिसतात. सी रोड we have discussed about road is the way for the travel purpose, but next slide, if you see in the history, what was the status of road? काहीतरी वर्षापूर्वी 2000-4000 वर्षापूर्वी काय स्टेटस होता रोडचा? कोण सांगू शकेल?
होता का रोड? कॉन्क्रीट सिमेंट. नो 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 नो, इन दी हिस्ट्री 2000-4000 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय. कॉन्क्रीट रोड ते दिस इज दी रिसेंट अँड मॉडर्न टेक्नॉलॉजी. कॉन्क्रीट रोड इन दी हिस्ट्री रोड नव्हता. बिफोर 1000 BC, बिफोर 4000 BC, बिफोर ख्रिस्त. BC इट मीन्स बिफोर ख्रिस्त. काय स्टेटस होता असं कोण थिंक करू शकतं का? ओल्ड काळामध्ये कशा टाईपचे रोड असतील किंवा काय होतं का? होते का रोड? नो. काय थिंक करू शकतो आपण? नसणारच आहेत रोड. रोड नव्हते सर, पायवाट होती. Okay, correct, good. So in the history, before 1000 years, 2000 years, there was no the modern constructed roads. There was only the roads by the our foot, what the way developed. आपल्या पायाने जी काय वाट तयार झाली होती त्याच वाट म्हणजेच ते रोड असायचे हिस्ट्रीमध्ये, इतिहासामध्ये. आपण आत्ताही ऐकतो. बिफोर 300 वर्षापूर्वी, 350 वर्षापूर्वी सुद्धा आपण ऐकतो की रोड नव्हते, काहीतरी असे रस्ते होते की जे पाऊल वाटांनी तयार झालेले होते किंवा जनावर जे जंगलामध्ये फिरतात त्यांच्या पायाने तयार झालेले असे रस्ते होते. पाऊल वाटाच होत्या त्या किंवा छोट्या ज्या व्हेकल्स आहेत म्हणजे बैलगाडी असेल किंवा छोटे छोटे गाड्या असायचे पहिल्या त्यातून तयार झालेले छोटेसे वे असायचे. बट डेव्हलप्ड रोड नव्हते हिस्ट्रीमध्ये. सो व्हॉट टाइप ऑफ रोड वॉज देअर? इफ यू सी हिअर इमेजेस, काही वर्षांपूर्वी अशा पद्धतीचे रोड्स काही राजांनी महाराजांनी तयार केले होते त्यांच्या शहरामध्ये. फक्त कशाचे दिसतात रोड्स? हे नॅचरल स्टोन्स अवेलेबल आहेत, ते एका ठिकाणी पसरलेले आहेत एक जाण्यासाठी पाऊल वाट म्हणून. इफ यू सी 3 इमेजेस, काय ऑब्झर्व दिसते? काहीतरी नॅचरल स्टोन्स किंवा नॅचरल अशी दगड आहेत की ती पसरून त्याचा एक लेअर तयार केलेला आहे की ज्याच्याकडून आपण चालत जाऊ शकतो. सो दिस इज द हिस्ट्री ऑफ रोड्स. किंवा पाऊल वाटा होत्या की जिथं फक्त मातीवरूनच वाट असायची. नाउ इफ यू थिंक अबाउट द इव्हॅल्युशन, इट मीन्स इन दी 20th सेंचुरी, सध्याच्या 20th सेंचुरीमध्ये कोणत्या टाईपचे रोड्स तुम्ही पाहताय? खूप ॲडव्हान्स रोड आपण पाहतो की ज्याची डेव्हलपमेंट चांगली झाली आहे. बरोबर आहे का? कॉन्क्रीट रोड्स, बिटुमिन म्हणजे डांबराचे चांगले रोड्स आपण सध्या पाहतोय या दशकामध्ये 20th सेंचुरीमध्ये. बरोबर आहे? मग हाऊ दीज रोड्स आर, नाव इफ यू सी दिस इमेजेस, पाहताय सर्वजण इमेजेस कशाचे रोड आहेत? Yes, sir. Yes, sir. बिटुमिन वरचा रोड दिसतोय तो बिटुमिनचा आहे आणि खाली दिसतोय तो कशाचा रोड दिसतोय? कॉन्क्रीट रोड दिसतोय. म्हणजे दिस इज द इव्हॅल्युएशन. हिस्ट्री आणि आत्ता मॉडर्न 20th सेंचुरी याच्यामध्ये हा डिफरन्स आहे. सो दिस टाईप ऑफ रोड्स नाव वी आर डेव्हलपिंग अँड सो दॅट अवर नेशन इज अ डेव्हलपिंग. रस्ते चांगले झाले तर तुमचं देशाचं डेव्हलपमेंट फास्ट होणार आहे. बिकॉज द ट्रान्सपोर्टेशन इज अ व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द डेव्हलपमेंट ऑफ नेशन. ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटी खूप इम्पॉर्टंट आहे देशाची डेव्हलपमेंट व्हायची असेल तर. आता रस्त्यामुळे देशाची डेव्हलपमेंट कशी होणार तुम्ही म्हणाल? सो देर आर सो मेनी वेज, अशी खूप वेज आहेत की ज्याच्यामुळं आपण खूप स्पीडीली फास्टली आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, वन डेस्टिनेशन टू द अनदर डेस्टिनेशन वी विल रीच फॉर द ट्रान्सपोर्टेशन ऑफ मटेरियल गुड्स. म्हणजे काही असेल जे आपल्या रेग्युलर खाण्यातल्या वस्तू असतील किंवा वापरातल्या गोष्टी असतील की जे आपल्याला फास्ट मिळू शकतात. सो दॅट आवर इकॉनॉमी विल बी इन्क्रीजेस. आज इथं असलेली गोष्ट उद्या मुंबईत पोहोचू शकते 7 hours आफ्टर 8 hours. So
द इकॉनॉमी विल बी इन्क्रीज. पैसा हा या पद्धतीनं चालत जातो. जितकं तुम्ही ट्रान्सपोर्टेशन वरती कॉन्सन्ट्रेट कराल. So the roads are very important in the field of the transportation for the development of nation. So this is the modern century. 20th century मध्ये आपण या पद्धतीचे रोड पाहतो की ज्याच्यामुळे आपलं ट्रान्सपोर्टेशन खूप स्पीडी झालेलं आहे. आपली दळणवळण जी पद्धती आहे ती खूप स्पीडी झाली. ओके. Now, components of modern road structures. रोडचे कंपोनंट कोणकोणते, कोणत्या लेअर मध्ये कसा रोड तयार होतो, व्हॉट आर दिस लेयर्स. सो फॉलोइंग आर द डिफरंट कंपोनंट ऑफ द रोड स्ट्रक्चर्स. फर्स्ट इज द सबग्रेड, सेकंड सब बेस, third base course, and fourth surface course are very important. It means fourth number is on top, below that base course, below that sub base, and at the bottom subgrade. So what is subgrade, what is sub base, what is base course, what is surface course, that we will see in detail. So before that we will see the sketch how these course are constructed or we can say developed. कसे तयार झालेत हे रोड ते आपण पाहूया. See, if you see here, this is the structure. सगळ्यात खालचा जो सबग्रेड काय लिहिले बघा, सबग्रेड. सबग्रेड हा सगळ्यात खालचा लेअर की जो नॅचरल तुमची जमीनची लेवल आहे. नॅचरल युअर ग्राउंड लेवल, नॅचरल ग्राउंड लेवल इज दी सबग्रेड. म्हणजे मातीचा जो सगळ्यात खालचा ओरिजिनल लेअर आहे त्याला आपण सबग्रेड म्हणतो. आफ्टर दी सबग्रेड सब बेस इज देअर. आफ्टर दी सबग्रेड सब बेस. सो दॅट सब बेस वी आर कन्स्ट्रक्टिंग. आपण काय करतो, पहिल्या मातीच्या लेअरवरती पहिला लेअर टाकतो तो सब बेस असतो. तो सब बेस काय आहे, आफ्टर दॅट बेस कोर्स and after that surface course are very important. पुढच्या इमेज मध्ये तुम्हाला समजून जाईल. Now if you see here, this is the structure. बघा सबग्रेड काय लिहिलंय, काय दाखवलं इथं, जमिनीची लेवल. हे जे हॅचिंग केलेलं आहे खालच्या बाजूला सगळ्यात, दिस इज दी युअर ग्राउंड लेवल, नॅचरल ग्राउंड लेवल. या नॅचरल ग्राउंड लेवलला काय करतो आपण, लेवल करतो प्लेन अशी, आणि त्याच्यावरती पहिला लेअर जो देतो दॅट इज दी सब बेस. तो 20 to 25 सेंटीमीटर इतक्या जाडीचा असतो. दॅट डिपेंड्स अपॉन दी टाइप ऑफ रोड. कुठल्या टाईपचा रोड आहे त्याच्यावरून ही जाडी ठरते. बट नॅचरल और कॉमन 20 to 25 सेंटीमीटर सब बेस. आता ह्याच्यामध्ये सब बेसमध्ये काय काय मटेरियल्स असतात, तर सब बेसमध्ये सगळ्यात या खालच्या बेसमध्ये जर मोठी 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 तुम्हाला गोल गोल काढलेले दिसतात, इट मीन्स व्हॉट, तर 60 ते 80 mm जाडीचे दगड असतात. त्याला बोल्डर्स म्हणतो आपण. 60 ते 80 mm जाडीचे बोल्डर्स. सो दीज आर दी बोल्डर्स. 60 to 80 सेंटीमीटर, सॉरी 60 to 80 mm, 60 to 80 mm जाडीचे हे सगळे बोल्डर्स असतात. आणि त्याच्यामध्ये मुरुम भरला जातो. म्हणजे दगडाच्या मधला गॅप मुरुमाने फिल करून जो दगड आणि मुरुम याचा जो खालचा लेअर असतो त्याला आपण सबबेस असं म्हणतो. बघा काय लक्षात येते की तुमच्या, सबबेस कशाने तयार झालेला असतो, कोण सांगेल. 60 mm चे ते 80 mm चे दगड, त्याच्यामध्ये मुरुम भरतो आपण आणि तो लेअर करून त्याच्यावरून आपण रोलिंग करतो. सो दिस इज दी लेअर. हा जो लेअर दिसतोय तुम्हाला, हा लेअर काय सांगतोय, 60 ते 80 mm चे दगड, त्या दगडाच्या मध्ये आपण मुरुम भरतो आणि मुरुम भरून पाणी ओतून तो कॉम्पॅक्ट करतो. तो पहिला लेअर सगळ्यात खालचा.
म्हणजेच या मेन सॉइलच्या लेअरच्या वरचा लेअर, दॅट इज दी सबबेस. अलग लक्षात सर्वांच्या? सबबेस काय असतो? Yes, sir. कमी एकटाच बोलतोय, येते का लक्षात? सबबेस मध्ये काय असतं म्हणून सांगितलं मी? 60 ते 80 mm दगड, दगड. त्याच्यामध्ये काय भरलेला असतो, आपण मिक्स केलेला असतो मुरुम, आणि त्याच्या कॉम्पॅक्शन केलेलं असतं. आलं लक्षात? हा पहिला लेअर. देन सेकंड लेअर. Yes, sir. सेकंड लेअर म्हणजेच, आता इथं हे नेम थोडं चुकीचं दिलेलं आहे कारण का हाताने काढलेलं आहे. याला आपण काय म्हणलं होतं? सेकंड लेअरला सब, हा सब बेस झाला. बेस कोर्स म्हटलं होतं या लेअरला. या लेअरला पाठीमागच्या स्लाइड मध्ये आपण बेस कोर्स असं म्हटलं होतं. बेस COURSE, सॉरी COARSE, बेस कोर्स. सो या बेस कोर्स मध्ये काय आहे आता? तर या बेस कोर्स मध्ये दिस बेस कोर्स 10 to 15 सेंटीमीटर थिक. हा बेस कोर्स किती जाडीचा असतो? 10 ते 15 सेंटीमीटर जाडीचा असतो. आणि हा लेअर 40 mm चे दगड, बघा 40 mm चे दगड प्लस त्याच्यावरती डांबर हातरून त्याच्यामध्ये 6 mm ची खडी त्याच्यावरून पसरलेली असते. हे 40 mm चे दगड आहेत सगळे. या 40 mm च्या दगडावरती काय केलं जातं? डांबर ओतलं जातं. चाळीस mm च्या लेअरवरती डांबर ओतलं जातं आणि छोटी छोटी 6 mm ची खडी असते, ती खडी याच्यावरती पसरली जाते आणि त्याच्यावरून रोलिंग केलं जातं. काय सांगितलं? बेस कोर्स मध्ये काय असतं म्हणून सांगितलं? या लेअर मध्ये 40 mm चे दगड, त्याला आपण खडी म्हणतो. 40 mm ची खडी, 40 mm त्याची जाडी असते आणि त्याच्यावरती डांबर ओततो आपण, म्हणजेच बिटुमिन. इंग्लिशमध्ये डांबराला बिटुमिन असा वर्ड आहे. बिटुमिन म्हणजेच डांबर ओततो आणि त्याच्यावरती छोटीशी भुकटी टाईप बारीक खडी असते. तुम्ही पाहिली असेल, रस्त्याच्या कडेला टाकलेली असते बघा, आणि ते पाठीनं फेकत असतात आणि त्याच्यावरून रोलिंग होत असतं. तुम्ही जनरली पाहिलं असेल. सो दिस इज दी लेअर आफ्टर दिस बेस, सब बेस. सब बेसच्या वरचा हा लेअर आहे. 40 mm खडी विथ बिटुमिन म्हणजेच डांबर. आफ्टर दॅट 8 to 10 mm नेक्स्ट लेअर, दॅट इज दी बेस कोर्स, सॉरी वेरिंग सरफेस. हा जो वरचा लेअर दिसतोय हा, दॅट इज दी वेरिंग कोर्स किंवा त्याला वेरिंग कोट, सरफेस कोर्स असं म्हटलं जातं. सरफेस कोर्स काय असतो? तर हा 8 ते 10 सेंटीमीटरचा, ऍक्च्युली हा लेअर नाहीच आहे इथं, 4 सेंटीमीटरचा. दिस इज दी, जस्ट इट, सरफेस कोर्स. आपण पहिला सबग्रेड पाहिला सॉइलचा, त्यानंतर सब बेस पाहिला. सब बेस मध्ये काय सांगितलं तुम्हाला? 60 ते 40 mm चे दगड आणि मुरुम असतो. बेस कोर्स मध्ये काय सांगितलं आता? 40 mm ची खडी आणि डांबर हे मिक्स करून त्याच्यामध्ये छोटी छोटी 40 mm च्या खडीमधला गॅप भरून काढण्यासाठी छोटी छोटी 6 mm ची खडी त्याच्यामध्ये मिक्स करतो आणि रोलिंग करतो. तर 2 लेअर झाले. तिसरा लेअर म्हणजे सरफेस कोट. सरफेस कोट किंवा सरफेस कोर्स, त्यालाच वेरिंग कोर्स म्हणतात. सरफेस कोर्स और वेरिंग कोर्स. आणि या लेअर मध्ये 8 ते 10 सेंटीमीटर जाडीचा 20 mm ची खडी, तुम्ही आता मोठे मोठे डंपर्स पाहिलेले असतील की ज्याच्यामध्ये डांबर मिक्स केलेली छोटी 20 mm ची खडी असते. डांबर मिक्स केलेली छोटी छोटी 20 mm ची खडी असते, जी आपण आपल्या कॉन्क्रीट स्लॅब मध्ये वापरतो. ती खडी
की ज्याला डांबराचा कोट दिलेला असतो आणि तो लेअर असतो तो हा 8 ते 10 सेंटीमीटरचा असतो. सगळ्यात वरचा कोट असतो डांबराचा, त्याला आपण सरफेस कोर्स किंवा वेरिंग कोर्स असं म्हणतो, की ज्याची जाडी 8 ते 10 सेंटीमीटर इतकी असते आणि त्याच्यामध्ये मटेरियल काय असतं तर 20 mm ची खडी. बघा, मला आता एक क्वेश्चनचं उत्तर द्या. सगळ्यात खाली किती mm चे दगड वापरले आपण? 60 ते 80. 60 ते 80. त्याच्या वरच्या लेअर मध्ये किती सांगितलं? त्याच्या वरच्या लेअर मध्ये 40 mm. आणि आता सगळ्यात वरच्या लेअर मध्ये किती mm चे वापरणार आहे? 8 ते 10. नाही 8 ते 10 ही जाडी झाली. 20 mm. सगळ्यात वरच्या लेअर वरती 20 mm की जे डांबरा बरोबर मिक्स केलेले असतात. तुम्ही जनरली पाहिलं असेल 20 mm ची खडी असते की जी डांबरा बरोबर मिक्स केलेली असते. तो लेअर मशीनने आपण पेवर मशीन असते, त्याला पेवर मशीन म्हणतात. ती पेवर मशीन बरोबर तुमची या साईज मध्ये रोड वरती अशी उभी असते आणि ती एवढ्या जाडीचा 20 mm चं कोटिंग केलेला डांबराचा लेअर पसरत पुढे जात असते ती मशीन. सो फर्स्ट लेअर इज अ सब ग्रेड. सब ग्रेड म्हणजेच काय? जमीन जी आहे ती ओरिजिनल तुमची सॉइल. सब ग्रेड इज नथिंग बट ओरिजिनल नॅचरल युअर सॉइल. आफ्टर दी सब ग्रेड विच कोर्स इज देअर? बेस कोर्स इज देअर. त्यालाच आपण सब बेस म्हणतो, की ज्याच्यामध्ये 60 ते 80 mm जाडीचे बोल्डर्स असतात, मुरमा बरोबर मिक्स केलेले असतात. त्याच्यावरचा लेअर बेस कोर्स. सो इन दी बेस कोर्स 40 mm मेटल म्हणजे 40 mm ची खडी विथ डांबर. आणि त्याच्यावरचा सगळ्यात लेअर आहे तो सरफेस कोर्स ऑर वेरिंग कोर्स, की ज्याच्यामध्ये 20 mm खडी करून 20 mm खडी डांबरा बरोबर कोट करून तो 8 ते 10 सेंटीमीटरचा लेअर प्रोव्हाइड केलेला असतो. आर यू गेटिंग? दिस इज दी रोड स्ट्रक्चर किंवा रोडची ऍक्च्युअल जी काय आहे ती जाडी. आलं लक्षात सर्वांच्या? Yes, sir. ओके. Yes, sir. Now, so this is the sketch again. 8 to 10 centimeter, 10 to 15 centimeter, and 20 to 25 centimeter. Now, we will see what is subgrade. सगळ्यात खालचा जो ग्रेड आहे सबग्रेड आहे, म्हणजेच मातीचा जो पार्ट आहे त्याला काय म्हटलं जातं आणि व्हॉट इन्क्लूड दॅट. सो सबग्रेड, द फिनिश्ड अँड कॉम्पॅक्टेड सरफेस. फिनिश्ड अँड कॉम्पॅक्टेड सरफेस ऑफ अर्थवर्क म्हणजे जी नॅचरल माती आहे, सॉइल आहे, त्याला कॉम्पॅक्ट करून तयार केलेला जो सगळ्यात नॅचरल लेअर खालचा आहे दॅट इज दी सबग्रेड. द फिनिश्ड अँड कॉम्पॅक्टेड सरफेस ऑफ अर्थवर्क. अर्थवर्क म्हणजे माती. नॅचरल जी खाली माती आहे त्या मातीला कॉम्पॅक्ट करून किंवा फिनिश करून जो सगळ्यात खालचा लेअर आहे दॅट इज दी सबग्रेड. ऑन विच रोड पेवमेंट रेस्ट इज कॉल्ड ॲज दी सबग्रेड. की ज्याच्यावरती तुमचा पूर्ण रोडचा पेवमेंट वरचा जो रेस्ट असतो. देन सबग्रेड ऑफ द रोड मे बी प्रोव्हाइडेड ऑन अन एम्बॅकमेंट इन कटिंग ऑर एक्झिस्टिंग ग्राउंड लेवल. माती भरून तर तयार केलेला असतो किंवा माती कट करून, एखादा टेकडी असेल टेकडी कट करून तर तयार केलेला असतो सबग्रेड, किंवा नॅचरल ग्राउंडवरती एक्झिस्टिंग ग्राउंडवरती हा लेअर असतो. डिपेंडिंग अपॉन दी टोपोग्राफी. जमिनीची लेवल, टोपोग्राफी म्हणजे काय? जमिनीची लेवल कशी आहे त्याच्यावरून एकतर माती भरून किंवा आहे ती माती कट करून किंवा नॅचरल ग्राउंडवरती कॉम्पॅक्ट करून हा लेअर तयार केलेला असतो सबग्रेड. याच्यामध्ये आपण भरत काहीच नाहीये. 40 mm 60 mm ची खडी ही वरती असते, याच्यात जो खालचा पार्ट आहे सगळ्यात तो फक्त कॉम्पॅक्ट केला जातो. देन इट कन्सिस्ट ऑफ वेल कॉम्पॅक्टेड नॅचरल सॉइल. जी जमिनीच्या खालची जमिनी लेवलची नॅचरल सॉइल आहे त्यालाच फक्त वेल कॉम्पॅक्ट केलेलं असतं, कारण का त्याच्यावरती अजून दुसरे लेयर्स आपले येणार आहेत.
So it consists of well compacted natural soil brought to the required camber or and gradient. म्हणजे जसं आपल्याला रोडचा स्लोप द्यायचा आहे त्या स्लोप प्रमाणे कॅम्बर म्हणजेच काय आपण डिटेल पाहणार आहे पुढच्या 2 स्लाइड नंतर. कॅम्बर म्हणजेच रोडचा सेंटर पासून बाहेरच्या बाजूला दिलेला उतार असतो त्याला कॅम्बर म्हणतात. पाहिलंय का कुणी? ॲज ॲन इंजिनियर म्हणून जर रोडकडे पाहिलं तर कॅम्बर इट मीन्स व्हॉट? रोडच्या सेंटर पासून दोन्ही बाजूला दिलेला स्लोप. आता तुम्ही थिंक करू शकता, बघा, इमॅजिन करा, रोडच्या सेंटरला आला तर रोडच्या सेंटर पासून बाहेरच्या बाजूला उतार असतो का? हो सर असतो. पाहिलेलं आहे आपण, रोडच्या सेंटर पासून बाहेरच्या बाजूला उतार असतो, त्या उताराला आपण कॅम्बर असं म्हणतो. हे आपण डिटेल पाहणार आहे पुढच्या 2 स्लाइड नंतर. आणि ग्रॅडियंट इट मीन्स स्लोप. रोडला डिपेंड्स अपॉन नॅचरल कंडिशन ऑफ ग्राउंडची नॅचरल कंडिशन काय आहे, उतार असेल चढ असेल तर त्याला ग्रॅडियंट. मग हे कॅम्बर आणि ग्रॅडियंट प्रोव्हाइड करून सबग्रेडचं कॉम्पॅक्शन केलं असतं. द थिकनेस अँड टाईप ऑफ पेवमेंट स्ट्रक्चर डिपेंड्स अपॉन दी सपोर्टिंग पॉवर ऑफ दी सबग्रेड. रोडचं थिकनेस किंवा टाईप ऑफ पेवमेंट याच्या सपोर्टिंग वरून सबग्रेड बिकॉज दी एंटायर लोड ऑफ दी पेवमेंट. जो पेवमेंट वरती येणारा जो एंटायर लोड आहे, आता लोड जो येणारा आहे स्ट्रक्चरवरती रोडवरती, तो लोड कसा कॅल्क्युलेट केला जातो तर द टाईप ऑफ रोड, कुठल्या टाईपचा रोड आहे आणि कोणत्या टाईपच्या व्हेकल्स त्या रोडवरून पास होणार आहे. सपोज एक ट्रक आहे, तो फुल्ली लोडेड आहे. कुणाला माहित आहे का, कोणी या फील्डमध्ये काम करतो, किती टन लोड असतो ट्रकमध्ये? जनरली आपण म्हणतो हा ट्रक फुल लोडेड आहे. इट मीन्स तुला माहिती आहे किती टन लोड कॅपॅसिटी असते एका ट्रकची? 40 टन 50 टन. ओके, अजून कोण सांगू शकेल? 18 टन असते एका 25 ते 30 टन. ओके, 30 टन. हे तुम्ही तुमचे कशावरून 10 ते सांगताय? 20 टन. ओके, करेक्ट. हे तुम्ही कशावरून सांगताय तर तुम्ही ज्या एरियामध्ये असाल त्या एरियामध्ये तुमच्या शेतीतून काही माल घेऊन जायचा असेल किंवा काही लोडिंग आणलं असेल, मटेरियल्स असतील, मग त्याच्यावरून तुम्ही तुमच्या अनुभवाने सांगताय. जनरली डिपेंड्स अपॉन व्हेकल्स. आणखी हेवी ट्रक असतील ते पण 6 टायर्स, 8 टायर्स, 10 टायर्स, 12 टायर्स, 16 टायर्स. आता किती टायरची लोड आहे ट्रक आहेत त्याच्यावरून आणखी त्याची कॅपॅसिटी वाढत जाते. मग ते आता तुम्ही सर्वांनी सांगितलं की 10 टन, 15 टन, 18 टन, 40 टन. तर या कॅपॅसिटीसाठी आपण हा रोडचा सरफेस तयार करत असतो. मग डिपेंड्स अपॉन टाईप ऑफ रोड. विलेज रोड असेल, खेड्यातला रोड. आता खेड्यात रोडवरती हेवी वाहनं येणार आहेत का? नाहीत. ट्रान्सपोर्टेशन जे मेन ट्रान्सपोर्टेशन आहे ते सिटी टू सिटी राहतं, हेवी रोडचं ट्रान्सपोर्टेशन. आपल्या खेड्यामध्ये येणारा ट्रक कशाचा असेल? जास्तीत जास्त हेवी लोडचा. आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये तांदूळ भात घेऊन येणार असेल, तांदूळ घेऊन येणार जास्तीत जास्त, किंवा काहीतरी मटेरियल त्या गावामध्ये, याच्यापेक्षा जास्त येऊ शकत नाही विलेज रोडमध्ये. सिमिलरली तालुका लेवलचे रोड पाहिलं तर ते विलेज रोडपेक्षा मोठे रोड असतात. त्याचा पेमेंट असतो तो वेगळ्या लोडसाठी डिझाईन केलेला असतो. तालुका टू जिल्हा जोडणारा रोड असतो तो वेगळ्या लोडसाठी डिझाईन केलेला असतो. आणि त्यानंतर आता हे टाइप्स ऑफ रोड आपण आणखी पुढच्या 2 स्लाइड नंतर पाहणारच आहे, कोणकोणत्या टाईपचे कशावरून रोड ठरतात ते पाहणार आहे. सो नाऊ वी आर नाऊ डिस्कसिंग अबाउट दी सबग्रेड. सो सबग्रेड तयार करत असताना या गोष्टी आपण लोड ऑन दी पेवमेंट, त्या एंटायर पेवमेंटवरती किती लोड येणार आहे त्याचेही आपण लक्षात घेतो. इन्क्लुडिंग द लोड ऑफ ट्रॉफिक ट्रान्समिटेड थ्रू
रिपेअरमेंट इट अल्टिमेटली टेकन बाय दी सबग्रेड. म्हणजे वरच्या व्हेकलचा टोटल सगळा लोड आहे तो फायनली कुठल्या कंपोनंट वरती जातोय? रोडवरून कोणतीही व्हेकल गेली तर त्याचा फायनल लोड कोणत्या कंपोनंट वरती जाणार? तर सब बेस वरती, सब ग्रेड वरती. कारण का सब ग्रेड हा सगळ्यात खालचा लेअर आहे. तो कशाचा आहे? नॅचरल मातीचा लेअर आहे की ज्याला आपण कॉम्पॅक्ट आणि फिनिश केलेला आहे. हा सगळ्यात नॅचरल मातीचा सगळ्यात खालचा लेअर आहे की ज्याच्यावरती उरलेले 2-3 लेअर आहेत आणि त्याच्यावरती व्हेकल्स असणार आहे. मग सो द लोड फायनली और अल्टिमेटली टेकन बाय दी सबग्रेड. लक्षात आलं सबग्रेड कोणता? सर्वांच्या लक्षात आलं का सबग्रेड कोणता आणि सबग्रेड कशाचा असतो? कोण सांगेल सबग्रेड? Natural soil. नॅचरल सॉइलचा हा सबग्रेड बनलेला असतो. म्हणजे जी ओरिजिनल जमीन आहे, ओरिजिनल माती आहे, त्याला फक्त प्लेन करून कॉम्पॅक्ट केलेलं असतं. त्याच्यावरती कोणताही लेअर अंतरलेला नसतो. सबग्रेड इज द लेअर फिनिश्ड अँड कॉम्पॅक्टेड ऑफ नॅचरल सॉइल. जी नॅचरल जी जमिनीची लेवल आहे त्यालाच फिनिश करून कॉम्पॅक्ट केलेला तो लेअर असतो. दिस इज दी सगळ्यात बॉटमचा लेअर आणि अल्टिमेट लोड हा फायनली परत या लेअरवरती जातो, जमिनीवरती. आलं लक्षात? Yes, sir. Yes, sir. Then next is the सब बेस. आता एकदा सांगा मला, सब बेस आपण मगाशी डिस्कस केलं होतं, त्याच्यामध्ये काय असतं? 60 to 80 millimeter of करेक्ट. 60 to 80 मिलीमीटरचे स्टोन असतात की जे स्टोन कशाबरोबर मिक्स केलेले असतात? मुरुम. मुरुमाबरोबर. करेक्ट. मुरुमाबरोबर मिक्स करून त्याला WBM वॉटर बॉन्ड मेकॅनम रोड असं म्हणतात त्या लेअरला. किंवा तो सेपरेट टाईप ऑफ रोड पण आहे. वॉटर बॉन्ड मेकॅनम रोड म्हणजेच काय? मुरुम आणि हे 60 mm चे दगड मिक्स करून पाणी त्याच्यामध्ये मिसळून जो लेअर कॉम्पॅक्टेड तयार केला असतो त्याला सब बेस असं आपण म्हणतो. सब बेस वेअर 60 to 80 mm मेटल विथ मुरुम with compaction. So इथे लिहिले आहे a layer of granular material provided in between the subgrade and base course. Subgrade and base course च्या मध्ये हा ग्रॅन्युलर मटेरियल म्हणजे 60 आणि 80 mm ची खडी दगड known as a subbase. It is also provided as an additional layer when subgrade is of a poor quality. जर खालचा फ्लोर लेअर सबग्रेडचा जर पुअर क्वालिटीचा असेल तर हा ऍडिशनल लेअर आपण प्रोव्हाइड करतो. इट कन्सिस्ट ऑफ लेअर कंपॅरेटिव्हली चीपर मटेरियल लाईक बर्न क्लिंकर, नॅचरल ग्रॅव्हल और स्लॅग. कशाचा बनलेला असतो? आपण बर्न्ड क्लिंकर म्हणजे आपण जळलेल्या विटा सुद्धा आपण या लेअर मध्ये टाकू शकतो. किंवा नॅचरल ग्रॅव्हल्स म्हणजेच जे 60 mm 80 mm चे नॅचरल स्टोन्स आपल्या इथं अवेलेबल असतात ते स्टोन्स आपण मुरमा बरोबर कॉम्पॅक्ट करतो. आलं लक्षात? दिस इज दी सब बेस. सो वेट, आवर टाइम इज नाउ क्लोजिंग. सो टुडे वी विल स्टॉप हियर ओनली and other two components, base course and surface course, we will see in the next lecture. आलं लक्षात? सब बेस म्हणजे काय? Yes, sir. सब बेस मध्ये आपण काय करतोय? हा लेअर सबग्रेड आणि बेस कोर्स याच्यामध्ये मधला लेअर असतो. हा लेअर कधी प्रोव्हाइड करतो? ज्यावेळी सब ग्रेड म्हणजेच खालचा मातीचा लेअर आहे त्याची जर पुअर क्वालिटी असेल, कॅपॅसिटी लोड घेण्याची, तर आपण हा लेअर प्रोव्हाइड करतो. आणि याच्यामध्ये आपण बर्न्ड क्लिंकर, नॅचरल ग्रॅव्हल म्हणजेच नॅचरल स्टोन जे असतात किंवा स्लॅग
हे आपण या लेअर मध्ये मटेरियल यूज करतो. ओके, सो टुडे वी विल स्टॉप हिअर. We will see the next part in the next lecture.